हॅलो फ्रेंड्स, सुनेत्रा ब्लॉग्स मध्ये पुन्हा आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आलो आहोत पितळ्यांच्या भांड्यांची खरेदी करायला। हे कलेक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे कीर्ती कलेक्शन या दुकानामध्ये, जे एक्झॅक्ट राम मंदिर तुळशी बाग याच्या समोर आपण बघू शकतो। कीर्ती कलेक्शन। नमस्कार, माझं नाव राहुल कदम। आपल्या दुकानाचं नाव आहे कीर्ती कलेक्शन। आपलं दुकान 60 वर्ष जुनं आहे। 1966 पासून आपलं दुकान आहे। अरे वा, म्हणजे बरंच जुनं आहे आपल्या तुळशी बागेतलं आणि एक्झॅक्ट राम मंदिराच्या समोर आपण बघू शकतो, त्यामुळे सापडायलाही अगदी सोपं आहे। तर आपल्याकडे काय काय वस्तू आपण बघू शकतो। इथे बघा, या इतक्या सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहे। इथूनच सुरुवात करूयात। या मूर्त्यांची साधारण किंमत काय तुम्ही सांगू शकाल मला? ही जी आहे ती पितळेची आहे। जोडीची किंमत आहे 70,000 रुपये। अच्छा, अरे वा। आणि ही जी आहे ती पंचधातूची आहे। त्याची किंमत आहे 1.5 लाख रुपये। अच्छा, खूपच सुंदर खराब वगैरे काय होत नाही, मेंटेनन्स फ्री आहे। गाळी वगैरे काय पडत नाही। आई तशी मूर्ती आहेत। आणि ह्या समया आहेत बघा मोठ्या, यांची काय किंमत आहे? समया अगदी आपल्याकडे 1.5 फुटापासून ते अगदी 5 फुटापर्यंत आहेत। अच्छा, बरोबर। प्रत्येकाची किंमत घ्याल तसं तुम्ही वेगवेगळी आहे, वेगवेगळी असेल। आपण बघूच शकतो की इथे भरपूर व्हरायटी यांनी इथे सुद्धा ठेवलेली आहे। ही सुद्धा एक छोटी मूर्ती आहे श्रीकृष्णाची। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण इथे बघू शकतो, अतिशय सुंदर आहे। ही कोणत्या मेटल मध्ये आहे? ती ब्लॅक मेटलची आहे। अच्छा, आणि याची काय किंमत साधारण? याची 8,000 रुपये किंमत आहे। अच्छा, आणि हे काय आहे पात्र? हे उरळी आहे, अँटिक मध्ये उरळी। त्यात आपण पाणी टाकून फुलं वगैरे, डेकोरेटिव्ह फुलं वगैरे आपण त्यात ठेवू शकतो। पितळी डिनर सेट आहे। अच्छा, पितळी डिनर सेट आहे, बघू शकतो आपण। वाट्या, ग्लास। अच्छा, याची काय किंमत आहे? साधारणतः 4,500 रुपयाला बसतो। अच्छा, 4,500 ला एक आहे, बरोबर। इथे झांज पण ठेवलेला आहे। देवती बुदली आहेत। अच्छा, खंडोबासाठी साईज पण आहेत, लहान मोठ्या 2-3 साईज आहेत त्यात। खूप छान, मस्त। विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे। बरोबर, सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला इथे मिळू शकतात। भरपूर व्हरायटी आहे इथे। गजलक्ष्मीचे पण बघा, किती लहान मोठ्या साईज आहेत सगळ्या। साधारण काय प्राइस आहे? कमीत कमी 150 रुपयापासून ते अगदी 1.5 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत आहेत। मोठे पण आहेत आपल्याकडे, बरोबर। आणि प्रत्येक गजलक्ष्मी आपण बघू शकतो अतिशय कोरीव अशी आहे, म्हणजे लहान आहे तरी पण ती कार्विंग खूप छान केलेलं आहे सगळ्याचं। इथे गाय वासरूचे पण आहे बघा भरपूर प्रकार, तेही लहान पासून पूर्ण मोठ्यापर्यंत साईज आहेत। वरती सुद्धा बघू शकतो आपण नटराजाच्या मूर्ती आहेत, लहान मोठ्या, खूपच सुंदर। आणि हे वरती कलश आहे का? हो, कलश आहेत, दशावतार। ओके, अष्टलक्ष्मी। अच्छा, दशावतार आणि अष्टलक्ष्मीचं त्याच्यावरती कार्विंग केलेलं आहे, असे कलश आहेत वरती। इकडे सुद्धा आपण बघू शकतो गणपतीची मूर्ती आहे, लक्ष्मी आहे, खूपच सुंदर। आणि हे दिवे आहेत ना सगळे पितळीचे? दिव्यांच्या काय किंमत साधारण? 150-200 रुपयापासून पुढे आहेत। अच्छा, हा एक पाळणा आहे। या पाळण्यामध्ये काय? चैत्र गौर। अच्छा, हा चैत्र गौरचा पाळणा बघू शकतो आपण, अतिशय सुंदर। पंचगौर पण आहे याच्यात। अच्छा, ओके, खूपच छान, मस्त। एक दिव्याचा प्रकार बघा, हे वर उचललं की तुम्ही ह्याच्या खालती दिवा लावू शकतो। आणि अतिशय जड आहे हा, मी आता वजन उचललंय त्याचं, तर खूप जड आहे तो। आणि जी ही स्पेस आहे याच्यातनं तुम्हाला त्याचा उजेड बाहेर येणार आहे। तर काय प्राइस आहे याची साधारण? त्याची 4,500 रुपयाला बसते। 4,500 ला। अतिशय सुंदर, खूप सुंदर। गुरुदत्तांची पण इथे खूप छान मूर्ती आहे, छत्रपती शिवरायांची पण आहे। तांब्याचा इथे बंब आपण बघू शकतो। हा एक दिव्याचा अजून खूप छान प्रकार आहे। इथे सुद्धा आपण बघू शकतो तांब्याची बॉटल सुद्धा आहे। आणि पितळेच्या सुद्धा बरीच व्हरायटी इथे आहे। हा अतिशय सुंदर असा बघा पितळीचा मोठा गणपती आहे। याची काय किंमत आहे? 1,75,000। पंचधातूचा गणपती आहे तो, खूप सुंदर, खूपच सुंदर। स्वामींची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे। मागे हनुमंतरायांची आपण मूर्ती बघू शकतो। आता मुखी शेषनागावरती बघू शकतो आपण, हे शिवलिंग आहे। मागे श्रीकृष्णाची मूर्ती आहे। खूपच सुंदर अशी सगळी व्हरायटी आहे आपण इथे बघू शकतो। हे खूप सुंदर असं तांब्या भांड, हे त्यातच छोटी साईज, ऑक्सिडाइज लुक दिलेला बघू शकतो आपण। देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि अतिशय मस्त असा अँटिक लुक याला येतो ऑक्सिडाइज असल्यामुळे। खूपच सुंदर बघू शकतो सगळी व्हरायटी। हे पितळीमध्ये आहे, सेम तसेच देवी देवता सगळे, खूपच छान। स्फटिकाचे शिवलिंग आणि पारद शिवलिंग सुद्धा इथे आहेत, आपण बघू शकतो। इथे खाली सुद्धा आपण बघू शकतो सगळे देवी देवता आपल्याला इथे कोणते हवे असतील ते सगळे इथे मिळतील, सगळे अवेलेबल आहेत। आणि
अतिशय रिझनेबल रेट आपल्याला इथे सांगितले जात आहेत सगळ्या वस्तूंचे. खूपच सुंदर, मस्त अँटिक मध्ये येतं. ऑक्सिडाइज सुद्धा बघू शकतो आपण. बरेचशा मूर्ती आहेत इथे पण. खूपच छान, अतिशय सुंदर. गुरुदत्तांची मूर्ती लहान मोठी तिन्ही साईज मध्ये आहेत. शिवलिंगाचेही भरपूर प्रकार आहेत. हे तांब्याचं अधिक मासाला लागतं ना? तांब्याचे नाग, हो शेषनाग तांब्याचे शेषनाग सुद्धा आहेत. खूपच सुंदर, मस्त. पंचमुखी हनुमान, खंडोबाची सुद्धा बघा इतकी सुंदर मूर्ती इथे आहे. खूपच छान, मस्त. शिवाय इथे बघा तुम्ही पितळीचे जे ग्लास वगैरे आहेत ते अतिशय वेगवेगळी व्हरायटी आहे. छोटा लोटा सुद्धा बघा आहे, कलश सारखा आपण ठेवू शकतो. ते दिवे पण बघा, भरपूर व्हरायटी. साधारण काय किमती आहेत दिव्यांच्या? 70-80 रुपयापासून पुढे आहेत दिवे. ज्या तसे प्रत्येकाची किंमत वेगळी आहे. बरोबर. हा जर घेतला तर तुम्ही बघा, हा कुबेर दिवा. तिन्ही सांजेला लावायला संध्याकाळी सगळ्यात चांगला आहे. पंचधातूचा कुबेर दिवा आहे. अरे वा. यात पण भरपूर साईजेस आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत. बरोबर. आणि बरेच व्हरायटी. नंदादीप पण आहे. खूपच छान. असं एक नवीन प्रकार आला आता मोराचा. अरे वा, सुंदर दिवा आहे. खूपच सुंदर. हा कितीचा आहे? हा 600 रुपयाला बसतो. अच्छा, खूपच छान आहे हा सुद्धा, मस्त. आणि हा पण बघू शकतो, मोराचा आहे इथे. खूपच छान. वरती सुद्धा दिव्यांचे खूप सारे प्रकार आहेत. त्रिशूळ आहे. धूपारती आहे ते अँटिक मध्ये. धूपारती, हा अँटिक मध्ये. बरोबर. कमळाच्या वगैरे आकाराच्या आहेत, बदकाच्या आकाराच्या वगैरे. हो, बरोबर. सगळे शेप आणि वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे मिळू शकतात. खूपच छान. इथे प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. खूप मस्त. महालक्ष्मी किंवा गौरी आपण ज्याला म्हणतो, गौरीचे मुखवटे सुद्धा आहेत पितळीचे. पंचधातू. खूपच छान. ती पण आहे वरती, आपण बघू शकतो. आणि हे तांब्याचे टी केटल पण आहेत. तांब्याच्या बॉटल्स मध्ये व्हरायटी आहे भरपूर. शेप आहेत वेगवेगळे शेप आहेत. छान. अरे वा, ही डिझाईन पण किती सुंदर आहे तांब्याच्या बॉटल. मस्त, खूपच छान. ही पण डिझाईन बघा, मस्त आहे अगदीच. त्याच्यावरती मीना वर्क केलेलं आहे. अच्छा, हो का, मस्त. खूप छान. आणि हे वरती पण तांब्याचे ग्लास सगळे आहेत. पितळीचे ग्लास आहेत. वरती कलश पण आहेत डायमंड शेप मध्ये. अरे वा, खूपच सुंदर. आणि हे सगळे ठोक्याचे आहेत बघा. पितळीचे संपूर्ण हँडमेड आहेत ते. आपण स्वतः आपली स्वतःची फाउंड्री, आपण स्वतः वस्तू बनवतो, तयार करून देतो. त्यामुळे अतिशय सुंदर. सगळ्याला फिनिशिंग खूप छान आहे. हे शोभेच्या वस्तू दिसतात. अँटिक सगळे दिवे वगैरे अँटिक, शोपीस साठी तेच. खूपच छान. ही मोराची जोडी पण बघा किती सुंदर आहे, मस्त अगदीच. इथे खालती सुद्धा आपल्याला गणपतीच्या काही मूर्ती दिसत आहेत. अतिशय सुंदर प्रकार आहे सगळा. हे पण काही शोभेच्या वस्तू आहेत बघा इथे. खूपच छान. आणि ही मोठी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे इथे. खूपच सुंदर. मोठ्या साईजचा नंदादीप तुम्ही बघू शकता. माझ्या हाताला आपण बघू इथे मॅच करून, म्हणजे केवढा मोठा आहे हा नंदादीप हे बघण्यासाठी आपण इथे हात ठेवला. हे छोटे चौरंग आहेत. खूपच सुंदर बघा सगळी व्हरायटी. इथे सुद्धा समयांचे काही प्रकार आहेत, दिव्यांचे प्रकार आहेत. अष्टविनायकाची फ्रेम बघा, ही किती सुंदर आहे. खूपच छान सगळे दिव्यांचे प्रकार आहेत, मस्त. हे साऊथचे स्पेशल दिवे आहेत. साऊथ मध्ये खूप हे दिसतात. लक्ष्मी दिवा बोलतात. लक्ष्मी दिवा. हे इथे धुपारती पात्र सुद्धा आहे, बघू शकतो आपण. शिवाय इथे अजून पितळीच्या बऱ्याच व्हरायटी आहेत. तांब्याची तर भरपूर डिझाईन्स आहेत. तांब्याचे कलश आहेत ते वरती सगळे. अष्टलक्ष्मी कलश वगैरे आहेत बरेचसे. आणि ती व्हरायटी पण गणपतीची सुद्धा आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे. बरोबर. खूपच छान, मस्त, अतिशय सुंदर. दगडूशेठची ही मूर्ती आहे. खूपच छान. हा फेटा घातलेला गणपती अतिशय सुंदर दिसतोय बघा. खूपच छान. दीपलक्ष्मी का? दारात आपण ठेवू शकतो. हा पूर्ण सेटच असा 3 पीसचा. उरळी मोठी अँटिक, त्या साईडला बाजूने 2. अच्छा, हे दीपलक्ष्मी आपण हा पूर्ण सेट आहे एकत्र. हा पूर्ण सेट कितीचा आहे एकत्र? साधारणतः तो 1,20,000ला सेट बसतो पूर्ण 3 पीसचा. खूपच छान आहे, मस्त. आणि हा एक गणपतीचा अँटिक स्टोन वर्क केले त्याच्यावर. स्टोन आहेत. हो, जे स्टोन आहेत. अच्छा, हे स्टोन वर्क केलेला गणपती बघा. हे प्रथमच मी बघते. पितळेचा चौरंग आहे. पितळेचा चौरंग आहे. त्याला इथे छान घंटा लावलेली आहे. स्टूल. हो, खूपच सुंदर आहे.
आणि हा पण दीपमाळ सारखं असं 108 दिवे आहेत ते. 108 दिव्यांचा हा हे आहे दीपस्तंभ म्हणू शकतो आपण. हे वॉल हँगिंगचे प्रकार बघा तुम्ही, अँटिक लॉक्स आहेत बघा, किती छान मस्त, एक से एक सगळे डोअर नॉकर आहे, सिंहाच्या कळीचं डोअर नॉकर. अच्छा, खूपच छान. अँटिक पळी आहे, बरोबर, विजेची पळी, खूप सुंदर. ते सगळे वॉल पीसेस आहेत. पंचमुखी हनुमान आहे, गणपती आहे, बरोबर, अँटिक बेल्स आहेत. वाव. दिव्यांचे असे प्रकार आहेत, दिव्यांचे लहान मोठे आहेत, तुम्हाला साईज तुम्हाला मिळते. खूप सुंदर, खूपच छान, मस्त. सगळे अँटिक पीस एकदम छान आहेत, एक से एक. असे दारावरती लावून सूर्य वगैरे आहे, सूर्य, ओम स्वस्तिक, श्री आहे. हो, मस्त. सूर्यामध्ये पण पितळेचे आहेत, तांब्याचे आहेत, ब्लॅक मेटलचे आहेत, पंचधातूचे आहेत. हो, बरीच व्हरायटी आहे, भरपूर आहे. लहान मोठी सगळे साईज आपल्याकडे अवेलेबल आहे, सगळे साईज अवेलेबल. खूपच सुंदर. इकडे सुद्धा आपण एक कलेक्शन बघू शकतो, एक वेगळं युनिक असं. लहान मुलांचे भातुकली आहेत, सेपरेट त्यातले मिळते. बैलगाडी, पितळेची बैलगाडी आहे. बरोबर, हे खूप सुंदर आहे बघा. इथे पितळीच्या बैलगाडीवरती गणपती बाप्पा विराजमान आहेत. इथे सुद्धा एक बैलगाडी आहे, खूपच छान. इथे सुद्धा बघा शोभेच्या बऱ्याच वस्तू आहेत खालती. कासव पण आहे, पितळी कासव, तांब्याचा कासव वगैरे आहे. बरोबर, मस्त. आणि इथे श्रीकृष्णाची मूर्ती आपण मगाशी बघितली, खूपच छान. दिव्यांचे तर खूप छान प्रकार आहेत, मस्त, खूप सुंदर. वा, अतिशय सुंदर अशी दिव्यांची व्हरायटी आहे सगळी, मस्त. सुद्धा बघा दिव्यांची व्हरायटी किती छान आहे. प्रत्येक दिवा हा वेगळा आहे, है ना? हो, मस्त, खूपच सुंदर. एक नवीन प्रकार आलाय समईचा. महाराजा समय म्हणतात त्याला. हो का? यात 4 साइजेस आहेत, लहान मोठे. अरे वा, हो, मस्त, सुंदर आहे, खूपच सुंदर काम आहे. आणि ही पण बघा मोराची, खूपच सुंदर आहे. खूप सुंदर अशी समई आहे सगळ्या, अतिशय छान. ट्रेडिशनल सुद्धा आहेत आणि त्यासोबत म्हणजे परंपराही जपली जाते आणि काहीतरी आधुनिकता सुद्धा आपल्याला याच्यातनं मिळते. खूप सुंदर, मस्त. एंट्रन्स जवळ 5 फुटी मोठी समई बघा, किती सुंदर, खूपच छान, अतिशय सुंदर. इथे पितळीच्या भातुकलींचा सेट सुद्धा आपण बघू शकतो. याची काय प्राइस आहे साधारण? साधारणतः 3000 पासून पुढे आहेत. साइजेस लहान मोठे आहेत, प्युअर पितळीची भांडी आहेत. आणि शिवाय ठोक्यांची सगळी पितळीची भांडी, मस्त. आणि सगळी व्हरायटी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे भातुकलीची. अभिषेकाची आडणी पण आहे आपल्याकडे, त्यात पण भरपूर साइजेस आहेत आपल्याकडे, लहान मोठ्या. हो, आणि ह्या बेल्स आहेत ज्या आपण मंदिरामध्ये लावू शकतो. हो, बरोबर. खूपच छान. इथे दिवे आहेत, लामण दिवे. यांची काय किंमत आहे? याची किंमत आहे 6000 रुपयाला एक येतो. अच्छा, खूपच छान. आणि हा छोटा लामण दिवा मागे, बरोबर, मागे एक छोटा दिसतोय का? तो एकच सेट आहे? वेगळा. अच्छा, खूपच सुंदर. हा सिंगल आहे. पितळीची मशाल. अच्छा, ही पितळीची मशाल आपण बघू शकतो. वेगवेगळी व्हरायटी बरीच आहे यांच्याकडे. अच्छा, ही फोडणीची कढई पण बघा किती सुंदर आहे पितळीची. ही पण एक मोठी घंटा आहे, खूपच छान. ही पण समई बघा तुम्ही, अतिशय सुंदर आहे. शिवाय इथे तांब्याचे गंगाळ, तांब्याचे पिंप अशा सुद्धा वस्तू आहेत. हे आपण बघू शकतो दगडाच्या सुद्धा यांनी इथे वस्तू ठेवलेल्या आहेत काही. यांची काय किंमत आहे साधारण? सेट जर घेतला लहान साईजचा तर 800 रुपयाला सेट बसतो, 3 पीसचा. बरं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला खूप छान व्हरायटी इथे दाखवली. तर नक्की कीर्ती कलेक्शनला सगळ्यांनी व्हिजिट करा. थँक्यू. आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.